कोणत्या सिंधीच्या आदेशाने तिथे गेला? पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय? अरे थोडी तरी जनाची नाही मनाची देवा, लोकांच्या जीवाची पर्वा करा. आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय, लाज वाटत नाही तुम्हाला? लावता येत नाही. या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे. खाजगी जागा जरूर आहे, रिझर्वेशन सरकारी आहे, आरटीओचं रिझर्वेशन आहे. मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी कोणत्या सिंधीच्या आदेशाने तिथे गेला? पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय? आज ते मागासवर्गीय सगळे कुटुंब, जयभीम नगर मधले 600 कुटुंब उठवातर झोपले आहेत. अरे थोडी तरी जनाची नाही मनाची देवा, लोकांच्या जीवाची पर्वा करा. मी काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्षामध्ये, मी फार गंभीर आहे. एखाद्या 5,000 कोटीचा 14 एकर जागा, 14 एकर जागा अध्यक्षामध्ये 5,000 कोटीच्या या ठिकाणी काम होणार आहे, एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्ष महोदय. आणि 600 कुटुंबांना दिवसा ढवळत तुम्ही बॅरिकेड्स करून, साध्या पोलीस 100, पूर्ण पोलिसाचा ताफा, 14 व्हिडिओ बघा तुम्ही. महाराष्ट्राची लाज आणि मागासवर्गीय अन्याय दिसेल. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय. 14 वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारले, गर्भवती स्त्रियांना, 14 वर्षाच्या पोराला ठोकून काढला अध्यक्ष महोदय. हा कुठला न्याय आहे? हुकुमशाही आहे की काय आहे? बुलडोजर कोणाचा आहे? हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि मागासवर्गीयाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय, लाज वाटत नाही तुम्हाला? हे कारवाई करताना अध्यक्ष 600 कुटुंब. सन्मान्य सदस्य नाना पाटील यांनी जी माहिती आज सभागृहासमोर मांडलेली आहे, आता पुढे जायचं. मी तुम्हाला रुलिंग देतो, आता पुढे जायचं. शासनाने या संदर्भात गंभीर नोंद घ्यावी, कारण जरा मंत्री होणार आहे, शांत बसा म्हणा. लोचटले का आपण असं काही उत्तर बोलण्याची गरज नाही. मी त्यांचा माईक चालू केलाय का? तुम्ही का दखल घेताय? तुम्ही का दखल घेताय? मी माईक चालू केलाय का? रेकॉर्डवर काही येत नाहीये. बसून घ्या, बसून घ्या. विरोधी पक्ष नेते बोलतात, बसून घ्या, बसून घ्या. ठीक आहे, बसून घ्या. ठीक आहे, मी रेकॉर्डवर घेत नाहीये, बसून घ्या. ही काय पद्धत नाही ना, तुमचा अपमान होतो त्यामध्ये. तुम्ही रेकॉर्डवर घेत नाहीये. आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला 1 जून पासून 30 सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्कासन करता येत नाही. त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी. बसा. आता झालं ना, आता पुढे काय करायचं? अजून आपल्याला पुढे बिझनेस ट्रान्झॅक्ट करायचं नाहीये का? झालं, तुम्ही मांडला मुद्दा, रुलिंग दिला, अजून काय पाहिजे तुम्हाला?